मित्रांनो, फायनली 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे, मंजूर झालेली आहे। ते जिल्हे कोणते आहेत आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जे जी-आर निघलेला आहे त्या अंतर्गत नुकसान भरपाई कधीपर्यंत वितरित होईल। त्याचबरोबर मित्रांनो, इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जसे की काल म्हणजे अगोदर सुद्धा नांदेडमध्ये अतिवृष्टी झाली होती, परंतु काल सुद्धा मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। तर त्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा नुकसान भरपाई मंजूर होईल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते। त्यात आता मित्रांनो 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी म्हणजे नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। सर्वात अगोदर आपण हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती घेऊया। हिंगोली जिल्ह्याविषयी सर्वात अगोदर माहिती घेण्याचं कारण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही दुसऱ्या टप्प्यातील। त्या कारणास्तव ही न्यूज ऐकून तरी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा भेटेल। परंतु मित्रांनो, इथे सुद्धा एक प्रॉब्लेम झालेला आहे। सरसकट नुकसान भरपाई मंजूर झालेली नाही। इथेच किंवा 8 जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई जाहीर झाली नाही। तुमच्या नुकसानीच्या पंचनाम्यानुसार तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती घेऊया। तर हिंगोली जिल्ह्यामधील नुकसान भरपाई आता फेब्रुवारी ते मे दरम्यान जे नुकसान झालेलं होतं किंवा जी अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा नंबर लागलेलाच नाही। तर हिंगोली जिल्ह्याची जी नुकसान धरलेलं आहे, पकडलेलं आहे, ते ग्राह्य धरलेलं म्हणजे जुलै महिन्यातलं नुकसान ग्राह्य धरलेलं आहे, अतिवृष्टी ग्राह्य धरलेली आहे। त्या अंतर्गत फक्त आणि फक्त 395 शेतकरी पूर्ण जिल्ह्यातून पात्र ठरवण्यात आलेले आहेत सध्याच्या स्थितीमध्ये। त्यामध्ये जवळपास 18,28,000 रुपयांचा निधी हा या जवळपास 395 शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा। नागपूर जिल्ह्यातील 7,451 शेतकऱ्यांना 3,92,83,000 रुपयांचा निधी हा नुकसान भरपाईचा वाटप होणार आहे, त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्यातून जवळपास 3,648 शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्या अंतर्गत जवळपास जून महिन्यातील नुकसान भरपाई म्हणजे जून महिन्यातील ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना जवळपास 41,45,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, जुलै महिन्यातली नुकसान भरपाई सुद्धा इथे ग्राह्य धरण्यात आलेली आहे। त्या अंतर्गत 1,89,22,000 रुपयांचा निधी हा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जुलै महिन्यातील मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात सुद्धा महत्त्वाची म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा नुकसान भरपाई ग्राह्य धरण्यात आलेली आहे। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा 7,33,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे नुकसान भरपाईचा। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, खरं तर फेब्रुवारी ते मे दरम्यान बऱ्याच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती। त्या अंतर्गत अद्यापही आता हे निधी ते जाऊ द्या, बाकीचा टॉपिक। आता हे जे निधी आहे ते कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल, आपण तेव्हापासून सांगतोय, जेव्हा स्टार्टिंगला अतिवृष्टी सुरू झाली होती तेव्हापासून सांगतोय, तुमची ही नुकसान भरपाई कितीही पंचनामे केले, 8 दिवसात पंचनामे केले, 15 दिवसात पंचनामे केले, तरी सुद्धा तुमची ही नुकसान भरपाई मिळता दिवाळी भिडेल। तसंच होत आहे मित्रांनो, सध्या जी-आर काढलेले आहेत आणि आता हे जी-आर अंतर्गत KYC वगैरे सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन जवळपास दिवाळीची येणार आहे आणि दिवाळीच्या जवळपास तुमच्या खात्यावर ही नुकसान भरपाईची रक्कम ही वितरित होणार आहे। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जी-आर निघाला, निधी मंजूर झाला, हे महत्त्वाचं आहे। त्या अंतर्गत KYC वगैरे चालू होतील आणि त्या अंतर्गत